शाळेच्या बाथरूममध्ये असं आत 13 वर्षाच्या मुलीचा धक्कादायक प्रकार. सर्व पालकांची झोप उडाली. बिहारमधील एका विद्यालयात जे घडलं ते ऐकल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. बाहेरून सगळं अगदी सामान्य दिसणारं ते विद्यालय, पण त्या भिंतींच्या मागे एक असं गुपित दडलं होतं ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच सुरू झाली होती. विद्यार्थिनी वर्गात बसत होत्या. घंटा झाली होती. शिक्षक आपापल्या कामात व्यस्त होते. पण त्या दिवशी एका शिक्षिकेची तब्येत थोडी बरी नव्हती, म्हणून त्या थोडा वेळ शांत बसण्यासाठी शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या मुलींच्या बाथरूमजवळ गेल्या. परिसर शांत होता, पण अचानक त्यांना आतून काहीतरी विचित्र जाणवलं. एक अनोळखी भीती त्याच्या मनात आली. त्या हळूहळू पुढे गेल्या. बाथरूमचा दरवाजा पूर्ण बंद नव्हता. आतून काहीच आवाज येत नव्हता. त्यांनी दरवाजा ढकलला आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आज जे दृश्य होते ते पाहून त्या अक्षरशः हादरून गेल्या. एका कोपऱ्यात एक 13 वर्षाची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिची अवस्था अत्यंत गंभीर दिसत होती. तिच्या कपड्यांची अवस्था पाहून शिक्षिकेच्या तोंडातून किंचाळीच बाहेर आली. शिक्षिकेच्या आवाजाने इतर कर्मचारी धावत आले. काही विद्यार्थिनी घाबरून रडू लागल्या. परिसरात एकच गोंधळ उडाला, पण त्या सगळ्या गोंधळात एक गोष्ट त्या सगळ्यांना खटकत होती. त्या मुलीला तातडीने मदत करण्याऐवजी काही जण सतत ही गोष्ट बाहेर जाऊ नये याची चर्चा करत होते. नेमकं काय घडलं होतं हे कोणी स्पष्ट सांगत नव्हतं. काही वेळातच विद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली, पण त्यानंतर जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं. संपूर्ण बाथरूम परिसर बंद करण्यात आला. विद्यार्थिनींना तिकडे जाण्यास मनाई करण्यात आली. कर्मचारी वर्गालाही जास्त बोलू नका अशा सूचना दिल्या गेल्या. जणू काही तिथे घडलेली घटना मिटवण्याचाच प्रयत्न सुरू होता. त्या मुलीच्या आईला तातडीने बोलावण्यात आलं. गरीब परिस्थितीत जगणारी ती महिला घाबरलेली होती. तिला सतत एकच गोष्ट सांगितली जात होती, ही गोष्ट बाहेर गेली तर तुमच्या मुलीचंच नुकसान होईल. त्या आईच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. एकीकडे मुलगी जीवाशी झुंज देत होती आणि दुसरीकडे काही लोक प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या दिवशी एक शिक्षिका मात्र शांत बसायला तयार नव्हती. त्यांनी मुलीची अवस्था पाहिली. त्या स्वतः आई असल्यामुळे त्यांच्या मनात सतत एक प्रश्न फिरत होता. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या दुसऱ्या एखाद्या मुलीसोबत हेच घडू शकतं. आणि तिथूनच सुरू झाला सत्याचा शोध. त्या शिक्षिकेने कोणाचीही पर्वा न करता मुलीला उपचारासाठी बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काहींनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांनी हार मानली नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून त्या अधिकच हादरल्या. जर आणखी थोडा उशीर झाला असता तर परिस्थिती खूप भयानक झाली असती. दरम्यान विद्यालयात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली. काही जण म्हणत होते की हा अपघात असू शकतो. काहींना विद्यार्थिनीच्याच बोलण्यातून वेगळे संकेत मिळत होते, पण सत्य कुणालाच माहीत नव्हतं. त्या शिक्षिकेने शांतपणे इतर मुलींशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळ्या घाबरल्या होत्या. कोणी काही बोलायला तयार नव्हतं, पण हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या. काही विद्यार्थिनी एका विशिष्ट व्यक्तीचं नाव घेत त्यांच्याबद्दल भीती व्यक्त करत होत्या. तो व्यक्ती शाळेत रोज दिसायचा. विद्यार्थिनींना त्याची सवयही झाली होती, पण आता अचानक तो विद्यालयात दिसेनासा झाला होता आणि याच गोष्टीने संशय आणखी वाढला. त्या शिक्षिकेने सगळ्या गोष्टींची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की ही घटना घडल्यानंतर काही लोक मुद्दाम शांत आहेत. काही कर्मचारी डोळे चुकवत होते. विद्यार्थिनी घाबरून कुजबुजत होत्या, पण कुणी उघडपणे काही सांगत नव्हतं. विद्यालयात एक विचित्र शांतता पसरली होती. जणू प्रत्येक जण काहीतरी लपवत होता. शेवटी त्या शिक्षिकेने थेट पोलिसांशी संपर्क साधला. सुरुवातीला अनेक अडथळे आले. विद्यालयाची बदनामी होईल, विद्यार्थिनींचं भविष्य बिघडेल अशा अनेक गोष्टी सांगून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी एकच उत्तर दिलं, गुन्हा लपवणं म्हणजे गुन्हेगाराला मदत करणं. पोलिसांनी तपास सुरू केला. विद्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याची चौकशी झाली. सीसीटीव्ही तपासले गेले. विद्यार्थिनींची गुप्तपणे विचारपूस करण्यात आली आणि जसा जसा तपास पुढे जाऊ लागला तसं एक भयावह सत्य समोर येऊ लागलं, ज्याच्यावर सुरुवातीला कुणालाही संशय नव्हता. त्याच्या भोवती सगळे पुरावे फिरत होते. घटनेनंतर अचानक गायब झालेला तो व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आला. त्याचा मोबाईल बंद होता. तो कुठेच सापडत नव्हता, पण अखेर अनेक दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशी दरम्यान त्याने जे कबूल केलं ते ऐकून पोलीस अधिकारी सुद्धा आदरले. विद्यालयाच्या सुरक्षित वातावरणाचा फायदा घेत त्या व्यक्तीने त्या निष्पाप मुलीला एकटं गाठलं होतं आणि त्यानंतर जे घडलं ते शब्दात सांगणं सुद्धा कठीण होतं. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे घटना घडल्यानंतर काही लोकांनी ते प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केला होता. म्हणजे एका मुलीवर अन्याय झाला आणि त्यानंतर सत्य लपवण्याचाही प्रयत्न झाला. आज त्या घटनेनंतर त्या विद्यालयात सुरक्षा नियम पूर्णपणे बदलण्यात आले आहेत. विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलली गेली आहेत. पण त्या दिवशी घडलेली घटना अजूनही अनेकांच्या मनातून गेलेली नाही. कारण प्रश्न फक्त एका विद्यालयाचा नाही, प्रश्न प्रत्येक पालकाच्या विश्वासाचा आहे. आपली मुलं शाळेत शिकायला जातात की भीतीत जगायला, हा प्रश्न आता अनेक आईवडिलांच्या मनात उभा राहिला आहे. आणि म्हणूनच ही घटना फक्त एक बातमी नाही, तर प्रत्येक पालकासाठी एक गंभीर इशारा आहे. आपल्या मुलांशी बोला, त्यांच्या वागण्यातले बदल ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना इतका विश्वास द्या की कोणतीही भीती ती तुमच्यापासून लपवणार नाही.